आमचं कुटुंब तसं खूप सुशिक्षित. घरात वडील सरकारी नोकरीला, आई शिक्षिका आणि मला एक मोठी बहीण. तिचं नाव कीर्ती. कीर्ती दिसायला एकदम गोरीपाण आणि सुंदर होती. पण मी वडिलांच्या बाजूवर गेले होते, त्यामुळे माझा रंग जन्मापासूनच एकदम काळा होता. लहान असताना मला एवढं कळायचं नाही, पण मी जशी जशी मोठी होऊ लागले तसं घरातलं वातावरण बदलत गेलं. मला आठवतंय, मी 7वीत होते. आमच्या शाळेत स्नेहसंमेलन होतं. मला डान्स करायची खूप आवड होती. आमच्या मॅडमने मला डान्सच्या ग्रुपमध्ये घेतलं होतं. मी खूप खुश होऊन घरी आले. घरात आई आणि कीर्ती बसल्या होत्या. मी धावत गेले आणि म्हणाले, "आई, आई, तुला माहिती आहे का? यावेळेस गॅदरिंगला डान्समध्ये माझं नाव आलंय गं." आई काही बोलणार तितक्यात कीर्ती मध्येच हसली आणि म्हणाली, "ए कावेरी, डान्समध्ये गोड पोरींना घेतात गं. तू स्टेजवर गेलीस आणि तिथली लाईट गेली तर लोकांना फक्त तुझे दातच दिसतील." कीर्ती एवढं बोलली आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागली. मला खूप वाईट वाटलं. मी आईकडे पाहिलं. मला वाटलं आई कीर्तीला रागावेल, पण आई फक्त एवढंच म्हणाली, "कीर्ती, काही काय बोलतेस? पण कावेरी, तुझी बहीण म्हणते ते पण बरोबर आहे ना? स्टेजवर छान गोऱ्या मुली उठून दिसतात. तू कशाला उगाच हट्टाला पेटलीयस? नाव कमी करून टाक जा." मी तिथेच स्तब्ध झाले. मग मी काय केलं? मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेले आणि मॅडमना खोटं सांगितलं की माझी तब्येत बरी नाही आहे, म्हणून माझं नाव डान्समधून काढून टाका. तो माझा पहिला प्रसंग होता, जेव्हा मला माझ्या रंगाची लाज वाटायला लागली होती. हळूहळू मी कॉलेजला गेले. कॉलेजमध्ये गेल्यावर मुली छान छान कपडे घालायच्या, मेकअप करायच्या. मी कधी साधी लिपस्टिक जरी लावली आणि घरातून बाहेर पडू लागले की हॉलमध्ये बसलेले माझे वडील पेपर बाजूला करायचे आणि माझ्याकडे बघून कपाळावर आठ्या आणायचे. एक दिवस मी एक छान पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून तयार झाले होते. लायब्ररीत जायचं होतं. मी हॉलमधून चालले होते, पण वडिलांनी मला थांबवलं. वडिलांनी विचारलं, "कुठे चालली आहेस?" मी म्हणाले, "बाबा, कॉलेजला चालली आहे. लायब्ररीमध्ये काम आहे." त्याने मला निरखून पाहिलं आणि म्हणाले, "हा पिवळा ड्रेस कोणी घेतला तुझ्यासाठी?" मी म्हणाले, "मीच आणलाय. कॉलेजच्या स्कॉलरशिपचे पैसे आले होते ना, त्यातून." बाबांनी पेपर टेबलावर आपटला आणि म्हणाले, "अक्कल आहे का तुला काही? आधीच रंग तुझा कोळशासारखा आहे, त्यात हा एवढा भडक पिवळा रंग घातलायस. रस्त्याने चालताना लोक हसतील तुझ्यावर. जा, बदल आधी तो ड्रेस. काहीतरी काळा आणि राखाडी रंगाचा कपडा घालत जा, म्हणजे तुझा काळेपणा जास्त उठून दिसणार नाही." त्या दिवशी बाबांच्या तोंडून ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी विचार केला, मी त्यांची मुलगी आहे की कोणी शत्रू? मी पुन्हा खोलीत गेले. तो सुंदर पिवळा ड्रेस काढला आणि एक साधा जुना कुर्ता घालून कॉलेजला गेले. त्या दिवशी लायब्ररीत माझं अभ्यासात लक्षच लागलं नाही. मी कोपऱ्यात बसून फक्त रडत होते. खरा त्रास तर तेव्हा सुरू झाला जेव्हा कीर्तीचं लग्न झालं. कीर्ती गोरी होती. तिला पहिल्याच प्रयत्नात खूप श्रीमंत घरचं स्थळ मिळालं आणि ती लग्न करून सुखात गेली. आता घरात सगळेजण माझ्याच लग्नामागे लागले. पण लग्न कोणाशी होणार? जो तो मुलगा यायचा, मला पाहायचा आणि नकार देऊन निघून जायचा. एकदा तर हद्दच झाली. एका मुलाकडचे लोक मला पाहायला घरी आले होते. मी चहाचे कप घेऊन हॉलमध्ये गेले. मी त्यांच्यासमोर चहा ठेवला. त्या मुलाच्या आईने माझ्याकडे पाहिलं. तिने तोंड कसं तरी केलं आणि माझ्या आईला म्हणाली, "मुलगी शिकलेली आहे ते ठीक आहे हो, पण रंग खूपच दाबलेला आहे हिचा. आमच्या मुलाचा रंग बघा किती गोरापान आहे. उद्या हिची मुलं झाली तर ती पण अशी काळीकुट्ट निपजणार. शेवटी घराचं नाव असतं." हे ऐकून घरच्यांनी काय केलं, माझ्या आईने त्या लोकांसमोर हात जोडले आणि म्हणाली, "ताई, समजू शकतो आम्ही, पण मुलगी स्वभावाने खूप चांगली आहे. आम्ही लग्नात हुंडाही द्यायला तयार आहोत. तुम्ही फक्त हो म्हणा." मी आतल्या खोलीत उभी राहून हे सगळं ऐकत होते. मला स्वतःचीच घृणा यायला लागली. आई माझ्यासाठी त्या लोकांसमोर भीक मागत होती, फक्त माझ्या काळ्या रंगामुळे. त्या लोकांनी शेवटी नकार दिला आणि ते निघून गेले. ते लोक गेल्या गेल्या बाबा माझ्यावर ओरडले, "सगळा नशिबाचा खेळ आहे. एक कीर्ती होती जिने घराचं नाव काढलं आणि एक ही आहे. हिच्या या रंगामुळे रोज आम्हाला लोकांचे अपमान सहन करावे लागत आहेत. आता कोण करणार हिच्याशी लग्न?" मी खोलीत गेले, दरवाजा लावला आणि आरशासमोर उभी राहिले. मी आरशात स्वतःचा चेहरा पाहिला आणि देवाला विचारलं, "का मला हा रंग दिलास? काय पाप केलं होतं मी?" असेच दिवस जात होते. रोज घरात तेच टोमणे, तेच अपमान.
पण मग एका रात्री मी ठरवलं, खूप झालं. जर माझ्या घरच्यांना माझ्या रंगाची एवढी लाज वाटते, तर मी यांच्यावर ओझं बनून का राहू? मी दिसायला काळी असेन, पण माझं डोकं तर चांगलं आहे ना. मी अभ्यासात हुशार आहे. मी बँक परीक्षेचा फॉर्म भरला. दिवस-रात्र एक करून अभ्यास सुरू केला. घरातले म्हणायचे, "कशाला एवढा अभ्यास करतेस? शेवटी काळ्या पोरीला घरातच बसावं लागतं." पण मी कोणाचंच ऐकलं नाही. मी लोकांशी बोलणं बंद केलं. स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि फक्त अभ्यास केला. आणि मग एक दिवस परीक्षेचा रिझल्ट आला. त्या दिवशी दुपारी मी रिझल्ट पाहत होते. माझं नाव लिस्टमध्ये सर्वात वर होतं. मी बँक ऑफ बडोदामध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून पास झाले होते. माझा पगार सुरू होणार होता. महिना 60,000 रुपये. मी आनंदाने हॉलमध्ये धावत आले. बाबा पेपर वाचत बसले होते आणि आई भाजी निवडत होती. मी ओरडले, "आई बाबा, माझा रिझल्ट आला. मी बँक ऑफिसर झाले, पास झाले मी." आईने भाजी बाजूला ठेवली, पण तिच्या चेहऱ्यावर फार काही आनंद दिसला नाही. ती म्हणाली, "बरं झालं, पण नोकरी करून काय करणार? बँकेत तर रोज शेकडो लोक येतात. तिथेही 4 लोक तुझ्या रंगावरून काहीतरी बोलतीलच ना." बाबांनी पेपरवरून नजर वर केली आणि म्हणाले, "नोकरी मिळाली ते ठीक आहे, पण लग्न जमल्याशिवाय या नोकरीला काही अर्थ नाही. आधीच काळी आहेस, आता ऑफिसर झालीस तर अजून जास्त शिकलेला मुलगा शोधावा लागेल. अजून जास्त हुंडा द्यावा लागेल. डोक्याला ताप वाढवून ठेवलास." विचार करा मित्रांनो, एवढ्या मोठ्या यशानंतरही माझ्या बापाच्या तोंडून कौतुकाचा एक शब्दही निघाला नाही. मी पुन्हा शांत झाले. माझं सिलेक्शन शहरातल्या एका मोठ्या शाखेत झालं आणि मी घर सोडून हॉस्टेलला राहायला निघून गेले. घरातल्या त्या रोजच्या नरकातून सुटल्याचा मला आनंदच झाला होता. मी शहरात गेले, बँकेत कामाला लागले. तिथे लोकांनी माझा रंग नाही, तर माझं काम पाहिलं. तिथले मॅनेजर, तिथले स्टाफ माझं कौतुक करायचे. पहिल्यांदाच मला जगल्यासारखं वाटत होतं. 6 महिने झाले होते. एक दिवस अचानक रात्री 9 वाजता माझ्या मोबाईलवर आईचा फोन आला. आई रडत होती. मी घाबरून विचारलं, "आई काय झालं? का रडतेस?" आई रडत रडत म्हणाली, "कावेरी, कीर्ती घरी आली आहे गं." तिने गळफास लावून घ्यायचा प्रयत्न केला. तिचे सासरचे लोक खूप भयानक निघाले. मी तातडीने रात्रीच गाडी पकडली आणि गावी पोचले. घरात गेल्यावर पाहिलं तर जी कीर्ती गोरीपाण आणि सुंदर दिसायची, तिचा चेहरा सुजलेला होता. तिच्या हातावर बेल्टने मारल्याचे वळ होते. कीर्तीचे सासरचे लोक बिझनेसमॅन होते. त्यांच्याकडे ऑलरेडी गडगंज पैसा होता. पण त्यांचा मुलगा म्हणजेच कीर्तीचा नवरा हा पूर्णपणे वाया गेला होता. त्याला जुगार, ड्रिंक्स आणि सट्टेबाजीचं भयंकर व्यसन होतं. त्या बिझनेसमॅन बापाने मुलाला सुधारायचा खूप प्रयत्न केला. पण जेव्हा मुलगा अजिबात ऐकेना, तेव्हा सासऱ्यांनी त्याला बिझनेसमधून आणि पैशामधून पूर्णपणे बेदखल केलं. सासरे थेट म्हणाले, "तुला आता माझ्या संपत्तीतून 1 रुपयाही मिळणार नाही." आता नवऱ्याकडे स्वतःचे पैसे उरले नव्हते. मग त्याने काय केलं, तो सगळा राग कीर्तीवर काढायला लागला. तो कीर्तीला बेदम मारहाण करायला लागला आणि म्हणाला, "तुझ्या बापाकडे सरकारी नोकरी आहे ना, त्याच्याकडून मला नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला या घरात मी सुखाने जगू देणार नाही." कीर्ती माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. "कावेरी, मला वाचव गं. मी दिसायला गोरी होते म्हणून बाबांनी माझं लग्न डोळे मिटून त्या श्रीमंत घरात करून दिलं. पण ते लोक राक्षस आहेत. बाबांकडे आता पैसे नाहीत आणि तो मला मारून टाकेल." मी बाबांकडे पाहिलं. जे बाबा नेहमी ताठमानेने फिरायचे आणि माझ्या रंगावरून मला टोमणे मारायचे, ते बाबा आज डोक्याला हात लावून सोफ्यावर बसले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण बाबांकडे आता कीर्तीच्या नवऱ्याला द्यायला 10 लाख रुपये नव्हते. बाबा माझ्याकडे पाहून रडत म्हणाले, "कावेरी, माझ्याकडे आता 1 रुपयाही उरला नाहीये गं. मी कीर्तीचं लग्न थाटामाटात करण्यात आणि आधीच तिला खूप काही देण्यात पैसे खर्च केले. आता तिचा नवरा 10 लाख मागतोय. मी कुठून आणू? नाहीतर माझी पोरगी रस्त्यावर येईल. तो तिला मारून टाकेल." त्या रात्री मला खूप राग आला, पण कीर्तीची अवस्था पाहून दयाही आली. मी शांतपणे बाबांच्या समोर गेले. मी म्हणाले, "बाबा, तुम्ही कीर्ती गोरी आहे म्हणून तिच्या लग्नात सगळी संपत्ती उडवलीत ना, आणि मी काळी आहे म्हणून मला साध्या कपड्यांसाठीही पैशांचा हिशोब विचारलात. आज तुमची ती गोरी मुलगी आणि तिचे श्रीमंत सासरचे लोक कुठे आहेत?" बाबांनी हात जोडले. "कावेरी, मला माफ कर. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळालीये." मी बँकेतून माझ्या स्वतःच्या नावावर 10 लाखाचं पर्सनल लोन मंजूर करून घेतलं. मी ते पैसे बाबांच्या हातात ठेवले आणि म्हणाले, "हे घ्या 10 लाख. पण हे पैसे कीर्तीच्या नवऱ्याला लाड पुरवण्यासाठी द्यायचे नाहीत. या पैशाने आपण चांगला वकील करू आणि कीर्तीला त्या नरकातून बाहेर काढू. मी स्वतःच्या पायावर उभी राहीन." त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या आईने आणि बाबांनी माझ्या पाया पडायचा प्रयत्न केला.
ज्या काळ्या रंगावरून ते मला घरातून बाहेर पडू देत नव्हते, आज त्याच काळ्या कावेरीने त्याच्या घराची अब्रू आणि कीर्तीचा जीव वाचवला होता. कीर्तीचा घटस्फोट झाला. मी तिला शहरात माझ्यासोबत आणलं. तिला एका चांगल्या कोर्सला ॲडमिशन करून दिलं. जी बहीण मला एकेकाळी टोमणे मारायची, ती आज माझी सेवा करत होती आणि माझ्या काळ्या रंगाचा आदर करत होती. हा बदल